मेळघाटमध्ये जलजीवन मिशनमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप. मेळघाटमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पेयजल जलजीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. चिलाटी येथे 2022मध्ये जुन्या टाकीला रंग देऊन नवीन असल्याचं दाखवण्यात आलं. सध्या ही टाकी जीर्ण झालेली असून ती पूर्णपणे हलत असल्याची स्थिती आहे. सरवारखेडा येथे एका टाकीत एकही दिवस पाणी सोडण्यात आलेलं नाही, तरी दुसरी नवीन टाकी बांधण्यात आली. मात्र दोन्ही टाक्यांमध्ये आजपर्यंत एकही थेंब पाणी पोहोचलेलं नाही. योजना केवळ निधी अपहारासाठी राबवली जात असल्याचा आरोप आहे. रुई पठार येथे नवीन टाकी बांधून डोमीवरून पाईपलाईन टाकण्यात आली, परंतु बांधकाम झाल्यापासून त्या टाकीत एकदाही पाणी गेलेलं नाही. आजही नागरिक जुन्या टाकीवरच अवलंबून आहेत, त्यामुळे नवीन टाकी बांधण्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. सिमोरी येथे टाकी उभारल्यानंतर आजपर्यंत त्यात पाणीच गेलेलं नाही. सुमिता येथे जुनी टाकी नवीन दाखवून निधी काढण्यात आल्याचा आरोप असून ती टाकी सध्या धोकादायक अवस्थेत हलत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. सध्याच्या घडीला हातरू भागातील सुमारे 20 ते 25 गावांपैकी 80% गावांमध्ये पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती समोर येते. अंदाजपत्रकांमध्ये 2 मोटार पंप दाखवले जात असताना प्रत्यक्षात एकच बसवण्यात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. तसेच अंदाजपत्रकानुसार अनेक ठिकाणी कामे झालेली नाही. ठराविक कंत्राटदारांना संगनमताने कामे देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाणी टंचाईच्या नावाखाली मोटार पंप बसवणे, बोअरवेल, विहिरींची दुरुस्ती, पाईपलाईन टाकणे आदी कामे न करता कोट्यावधी रुपयांची बिले अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कंत्राटदारांनी काढल्याचा आरोप आहे. मेळघाटमधील पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कार्यान्वित कराव्यात, टंचाईग्रस्त गावांना न्याय द्यावा आणि सर्व कामांची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक कोटींच्या योजना पूर्णपणे अपयशी ठरलेल्या असून पाण्याच्या टाक्या बंद अवस्थेत आहेत. योजना केवळ कागदावरच चालवल्या जात असल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रत्येक गावात चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. युवक काँग्रेसने पुराव्यासह हा प्रकार उघडकीस आणण्याचा इशारा दिलेला असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा टाक्यांवर चढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी दिला आहे.